बाचे कोबा आमच्या दगा फॅक्टरीसाठी रक्त सांडावं लागल, नरबळी द्यावा लागल. अर्थ कोणाचं द्यायचंय, कुणाचा नरबळी द्यायचा चेटकोबा? आता हे बी तूच सांग. पायाच्या खुणा हा कसला संकेत आहे? याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ पायाळू माणूस, पायाळू जन्माला आलेला माणसाचा बळी द्यावा लागल असं सांगतोय चेटकोबा. आता पायाळू जन्माला आलेला माणूस कुठून शोधायचा? आता काय जाहिरात देऊ? आज चेटकोबाला दुसरा काही सोपा उपाय सुचत नाही का? चेटकोबाला काही बोलायचं नाही. तो पायाळू माणूस आपण बघू नंतर. हे बा चेटकोबा, तो कोरोना स्मशानातून आल्यापासून भय साठल्यासारखा वागतोय, मरणाच्या गोष्टी करतोय. त्याची ही अवस्था कशी झाली, कोणी केली, हे सगळं सांग मला चेटकोबा. तो फोटो पुन्हा भिंतीवर कसा आला हे सांग मला चेटकोबा. मला सगळं सांग चेटकोबा. हे काय? चेटकोबाची झोपायची वेळ झाली आता. तो आता काय बी सांगणार नाही. निघायला लागल आता. काय? पत्र्या, बस 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 बस. तू उठू शकशील का? झाले का लोगो तयार? हो, लोगोचे डिझाईन्स तयार झाले. आता बघूयात प्रिन्स सरांना आणि स्पेशली त्या भद्रावती मॅडमला आवडतायत का. आता लोगोमध्ये त्रिशूळ नको होतं ना, म्हणून नवीन काहीतरी ट्राय केलंय. सरांना आणि मॅडमला आवडायला हवं. तू बघ ना, तुला कुठला लोगो चांगला वाटतोय तो. मी? अगं मला काय कळतं यातलं, पण आता तू म्हणतेस म्हणून बघतो. वाह, कमाल आहे, भारीच. कमाल झाले का लोगो. पण ते त्यात ते त्रिशूळ असताना तर भारी वाटलं असतं का नाही? म्हणजे माझ्या शंभू महादेवाचं त्रिशूळ देवीच्या पण हातात असतं. मी काय म्हणतो, जरा सरकारांना आणि वहिनी साहेबांना विचारून बघू का? हा बघ ना, म्हणजे तसं ते बांधतात खूप. तुझं ऐकलं तर बरंच होईल. काय झालं, का हसतोयस? नाही, ते तू चक्क माझ्याकडून सजेशन्स घेतेस म्हणून जरा. अरे सजेशन नाही, मी कलिग म्हणून विचारलं. आणि शेवटी फायनल निर्णय हा प्रिन्स सरकारच घेणार. तुला हसतोस? मी काय जोक केलाय का? नाही नाही, तसं नाही. तुझ्या स्वभावात तू जो काही जरा बदल केलायस ना, ते बघून जस्ट हसू आलं. काय भारी? आपल्याला भारी पडेल. हे बघ, तू जास्त त्रिशूळ आणि त्या फोटोचा विचार करत बसू नकोस. नवीन फॅक्टरीच्या जागी आपल्याला नरबळी द्यायचा आहे, त्याचा विचार करतो. पायाळू असलेली व्यक्ती कुठून शोधायची हा एक मोठा टास्क आहे. खूप कठीण काम आहे. हो, पण करावं तर लागेल, आणि तेही लवकरात लवकर करावं लागेल. बघ मात्र काय तुला त्रास होतोय? खूप दुखते, खूप दुखते. चल चल चल, आत बसूया. चल, सावकाश सावकाश. नाही म्हणजे माझ्यावर सतत डाफरणारी, मला नजरेसमोर अजिबात उभी न करणारी, म्हणजे डायरेक्ट माझा गालच लाल करणारी तू आज इतकं नीट आणि शांतपणे माझ्याशी बोलतेस, हे जरा बघून थोडस. पुरे आता उगीच ऐकवून दाखव नको मला. अगे नाही, सावकाश सावकाश सावकाश. काय चाललंय बाईसाहेब? किती कंप्लेंट? हा, चला बसा. तुमच्या पाठीचं काय चाललंय ना खरंच कळत नाही. इथे बसा. वहिनी साहेब, सावकाश बसा. काय झालं वहिनी साहेब?
काही नाही, तिच्या पाठीत खूप दुखतंय. सावकाश. पाठीत दुखतंय. अच्छा. बरं सरकार, ते आपलं लोगोचं काम. अरे शिवा, ते लोगोचं राहू दे. तुझ्या वहिनी साहेबांना लवकरात लवकर डॉक्टरांकडे घेऊन जावं लागेल. अहो मग एवढ्यासाठी डॉक्टरकडे कशाला जायला पाहिजे? माझ्याकडे जालीम उपाय आहे ना. काय? अहो माझ्या ओळखीत एक अशी व्यक्ती आहे, जिथे पाय लावेल ना तिथलं दुखणं बरं करेल. म्हणजे तिच्या पायात जादू आहे सरकार, जादू. खूप लोक येतात तिच्याकडे आपलं दुखणं घेऊन बरं करायला. अरे तू भाईसाहेब सावकाश, काय करताय? बस शांतपणे. बावट झालेस तू? काय बावटतेस तू? सैरे गेरे कोणी येऊन या भद्राला पाय लावेल, त्या पायाने तुडवेल? अरे त्याआधी त्या माणसाचे पाय छाटेन मी, आणि नंतर तुझी जीभ. कसा सुचतो तुला हे असा उपाय रे? हा, कसे सुचतात तुला असे उपाय? बाईसाहेब शांत व्हा. वहिनी साहेब, अहो ऐकून तर घ्या माझं. ऐका ना, म्हणजे पायाळू माणसं असतात ना, त्यांनी समजा पायाने मसाज केला की ते दुखणं लगेच बरं होतं. खड्ड्यात घाल तुझे उपाय ते. एक मिनिट. तुझ्या ओळखीत पायाळू व्यक्ती आहे? अहो चांगल्या ओळखीची आहे. आपली शक्ती आहे ना, तिची मैत्रीण श्रद्धा. श्रद्धा. मुलगी आहे. हा, पायाळू पण आहे. पायाळू आहे. मग ठीक आहे. मग तर आपलं कामच झालं. बोलव त्या मुलीला, लगेच बोलव. बघू तिच्या पायगुणांनी काय फरक पडतोय. बघू. लगेच फोन लाव. आता लगेच फोन करतो सरकार. आलोच. चमक गेली. अहो चेहऱ्यावर आलीये. श्श.